देखील मधमाशा आकर्षल्या जातात आणि त्याच्यामुळं काय होतंय परागीकरण होतंय. आणि त्याच्यानंतर खताचं नियोजन केलं तर 10-26 खत देखील दिला होता आणि त्याच्यानंतर 10 किलो गंधक देखील टाकलं होतं आणि पहिलं पाणी स्प्रिंकलरनं दिलं आणि दुसरं पाणी रेन पाईपनं दिलं. रेन पाईपनं पाणी दिल्याच्या नंतर काय होतं, त्या हरभऱ्याला चांगला उतार येतो. कारण की रेन पाईपनं तुम्हाला सांगतो, रेन पाईपनं पाणी देण्याचा उद्देश तुम्हाला सांगतो, कोणता शेतकरी तुम्हाला हे एवढं स्पष्टीकरण देणार नाही. तर तुम्हाला सांगतो, स्प्रिंकलर लावायचं आणि स्प्रिंकलर लावल्याच्या नंतर इरीमध्ये वाकून बघायचं, तुमच्या इरीचं पाणी हलणारच नाही. आणि लगेच रेन पाईप लावायचा आणि रेन पाईप लावल्याच्या नंतर इरीचं पाणी 5-6 फूट खोल जातं. म्हणजे याचा अर्थ रेन पाईपनं पाणी उपसतं, मग जिथं जमिनीमध्ये जास्त मुरतं त्याच्यामुळं हरभऱ्याला चांगला उतार. हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. रेन पाईप काय करतं, जमिनीमध्ये जास्त पाणी साठवून घेतं आणि स्प्रिंकलरनं जास्त पाणी त्या हरभऱ्यात पडत नाही. त्याचा सगळ्यात महत्त्वाचा हे मुद्दा आहे. त्याच्यामुळं रेन पाईपनं दिलं. पण रेन पाईपनं पाणी देत असताना काय केलं, त्या इकडून एक आपलं टोपलं आणि इकडून एक टोपलं असं 15-15 खत दिला. म्हणजे दुसऱ्यांदा देखील खत दिला. आणि त्याच्यानंतर काय केलं, फुटे वाहण्यासाठी काय केलं, एक बायोस्टिम्युलंट मारलं. मग काय केलं त्याच्यानंतर मग द्राक्ष क्षेत्रामध्ये काम करणार, द्राक्षाच्या याच्यामध्ये काम करणारी एक कंपनी सपोरा कंपनी आहे. तिचं काय केलं आम्ही, ॲपेटाईट म्हणून एक बायोस्टिम्युलंट मारलं. त्याच्यात बरेच घटक आहेत, ते एक मारलं. आणि त्याच्यासोबत काय केलं, एक बुरशीनाशक घेतलं. मग बुरशीनाशकमध्ये काय केलं, मीरा HDO बुरशीनाशक एक घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर काय केलं, इमॅमेक्टिन बेंजोएट असं हे फवारणीमध्ये असं दिलं. दुसऱ्या फवारणीला देखील तसंच केलं. आणि आता लगेच हे पाहू शकता असा प्लॉट आहे. आणि आणखीन तुम्हाला एक सांगू इच्छितो, आता याला फक्त 50 दिवस झालेत. हे इनोवेज कंपनीचं 81 नंबर आहे. याला काय होतं, 48 दिवसाच्या नंतर फुलं सुरुवात होते. आणि त्याच्यानंतर काय होतं, 70 दिवसाला इतके काय होतं, याच्यावर फांद्या लागत आहेत याला. म्हणजे या फांदीवरती फांदी अशी लागते, याचं एक विशेष आहे. तर आणखीन तुम्हाला सांगतो, 70व्या दिवशी तुम्हाला एक हिडिओ देईन बघा आणखीन. तर माझा हरभरा आता तुम्ही पाहू शकतात ना, इथं ना तर एवढ्याला झालेला ह्याच प्लॉटमधून ह्या इथं शेड आहे. वाटल्यास तर मला 70व्या दिवशी इथूनच तुम्हाला एक हिडिओ देईल. म्हणजे एवढं झालेलं दिसेल किती, म्हणजे एवढं येऊ शकतं. कारण की हे पीक येणार आहे एवढं, कारण की त्याला मेहनतच तितकी आहे. दररोज म्हणजे त्याला मेहनत तशी असल्यामुळे हे तुम्हाला त्याचा हिडिओ देणारच आहे. तर हे इनोवेज कंपनीचे 81 नंबर आहे. आणि याच्या व्यतिरिक्त आणखीन काय केलं, आम्ही इंदोरहून आणखीन 3 जाती आणलेल्या आहेत वेगवेगळ्या. त्या तिथं वेगळी आहे. हे देखील कोरडवाहूला घातलं. हे कोरडवाहूला घातण्याचा उद्देश कशामुळं, की कारण की पुढच्या वर्षी जर कोरडवाहूला शेतकऱ्याने पेरलं तर मग त्यांना येते की नाही, म्हणून तिकडल्या एक शेतात कोरडवाहू केलेलं आहे. आणि इथं पाण्याखाली घातली. ह्या जातीला दोन्हीकडे घातलंय. त्याच्यानंतर आणखीन दुसऱ्या 2 जाती येतात त्या गावातल्या शेतामध्ये येतात. तिथं देखील त्याला देखील ब्रँचेस खूप आहेत, त्या देखील आहेत. आणि ज्यावेळेस त्याला घाटे लागतील त्याचं देखील तुम्हाला सांगणार आहे, नेमक्या कोणत्या जाती येतात ते देखील तुम्हाला सांगणार आहे. असं हे संपूर्ण नियोजन केलंय. आणि याला कोळपीला नाही, खुरपणी केलेली आहे. आणि पाहू शकता एखादं तरी तुम्हाला गवताचं गवत दिसतंय का. आणि 50 किलो पेरल्याच्या नंतर पाहू शकता किती फोटो आहे, म्हणजे किती दाट आहे बघा तुम्ही. आणि हे धने टाकलेले, हे धन्याला फुलं आली, हे केल्याच्या नंतर काय होतं, याच्यावर मधमाशी येते. जवसाला देखील फुलं आल्याच्या नंतर मधमाशी येते. म्हणून याचे हे फायदे आहेत. म्हणून हे पुढच्या यावर्षी नाही जर केलं तर पुढच्या वर्षी शेतकऱ्यांनी करावे. बऱ्याच शेतकऱ्याचे मला मेसेज आले की आम्ही 20 किलो पेरलं. तर त्यांना म्हटलं तुम्ही काय करा, आता यंदा पेरलं तर पेरलं, पण पुढच्या वर्षी 50 किलो पेरा. दाट पेरण्याचा इतका उद्देश आहे की संख्या वाढते. संख्या वाढल्यामुळं काय होतं, मग आपल्याला अन्न वाढवावं लागतं. अन्न वाढल्यामुळे खत देखील वाढवावं लागतं. आणि तुम्ही बघा, ज्यानं 40 किलोच्या पुढं पेरलेले आहेत, 35 किलोचं, यावर्षी त्यांना आवरेज आहे. त्यानं 20 किलो आल्याला तुम्ही बघा. म्हणजे कोणता हरभरा असो, सोयाबीन असो, त्याला ना संख्याच लागते. आणि ज्यांना कोणाला जर बघायचंच असलं तर तुम्ही काय करा, शेलूपासून कंप्लीट 11 किलोमीटर आमचं गाव आहे. पाथरीकून आल्याच्या नंतर कंप्लीट 11 किलोमीटर आमचं सेंटरवर गाव आहे. आणि बसस्टँडच्या बाजूला रोडवरची इथं प्लॉट आहे. डायरेक्ट रोडवर शेतामध्ये गाडीच उभा राहते. इथे येऊन बघू शकता. म्हणजे 50 किलो पेरल्याला काय फायदा आहे. म्हणजे ज्यांना बघायचं असलं तर आजच्या याला 50 दिवस झाले, तर हे आणखीन 105 दिवसाचं पीक आहे. आणखीन 70व्या दिवशी मी तर म्हणतो हे कमरा इतकं झालेलं दिसेल. आणि याच्यामधून देखील मी हिडिओ देणारच आहे. म्हणजे जे निसर्गावर येतंय, निसर्गावर येतं असं पीक
यायला हिंमतच लागते, म्हणजे तितकं आणून दाखवावं लागतं. म्हणजे हे सगळं भरवशावर आहे निसर्गाच्या. हरभऱ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं खत व्यवस्थापन जरुरी. पण शेतकरी काय करतात, फक्त एकदाच खत देतात. माझं म्हणणं शेतकऱ्याने दोनदा खत द्यायला पाहिजे. काय करायचं, की तुम्हाला सांगतो, सुरुवातीला पेरताना एकदा द्यायचं आणि पाण्याच्या वेळेस काय करायचं, स्प्रिंकलर ज्यावेळेस हातरतो, इकडून एक टोपलं आणि इकडून एक टोपलं. कशामुळं? नंतर त्याला अन्नाची गरज लागते. मग त्याच्यामुळं काय होतं, फुटवे होतात. तर पाहू शकता, ह्या ह्या हरभऱ्याला फांद्या फुटायल्यात. म्हणजे आता हे जे हरभरा आहे, तर हे याला इथं परत फांदी फुटली, तर हे आणखीन इतकं वाढणार आहे. म्हणजे इतकं अशी परिस्थिती आहे. म्हणजे हे खताचं नियोजन केलेलं आहे. आणि शेतकऱ्याला सांगू इच्छितो, की हरभरा करायचं असलं तर हरभरा करायचे तर तुम्हाला सांगतो, आपल्या हातात आहे. उतारा आणायचा का नाही आपल्या हातात आहे. ह्या स्टेजमध्ये आपल्याला वाटलं पाणी द्यायचं नाही, पाणी बंद करायचं, मोटरच लावायचं नाही, स्टार्टर घरी न्यायचं, की लगेच त्या हरभऱ्याला कळ्या आणि लगेच फुलून लगेच घाट्यात रूपांतर होतं. आणि माझं म्हणणं आहे, जे कोणी शेतकऱ्याला ही गोष्ट सांगत नाही, 60 दिवसापर्यंत, म्हणजे 55 ते 60 दिवसापर्यंत तुम्हाला हरभऱ्याला काय पाणी द्यायचं तर द्यायचे. आणि 60 दिवस झाले की त्या रानातली मोटरच बंद करून टाकायची. मग काय होतं, ट्रेस भेटला. ट्रेस म्हणजे इंग्रजीतून ट्रेस म्हणते, त्याला म्हणते ताण. ताण भेटल्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, की लगेच त्याला कळी लागते आणि कळीचं रूपांतर फुलात होते आणि फुलाचं रूपांतर घाट्यात होते. मग आपल्याला हरभरा किती वाढवायचं आहे, तुम्हाला सांगतो, हरभरा पहिलं एक पाणी नाही दिलं की लगेच त्या हरभऱ्याला काय होतं, लगेच घाटे आणि लगेच फुलं, लगेच कळ्या, घाटे आणि फुलं, ह्या सगळ्या गोष्टी लागतात. मग सगळ्यात महत्त्वाचं कोण आहे, आपल्याला हरभरा केवढं आणायचं ते आपल्या हातात आहे. मग तुम्ही जितकं पाणी देता तितकं वाढत आहे. आणि वाढल्याच्या नंतर वाटलं ना आता वाढीची असला बस झाली, लगेच त्या शेतात मोटरच लावायची नाही. मग एकदम ताणच देऊन टाकायचं. मग त्या हरभऱ्याला कळ्या, फुलं, घाटे असं लागतंय. म्हणून हे सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. आणि 22 मुलांटे एक मारणं कंप्लीट गरजेचं आहे. सोयाबीन असो, कापूस असो, हरभरा असो, कोणत्याही कंपनीचं 22 मुलांट मारल्याच्यानंतर काय होतं, त्याच्यामध्ये फांद्या वाढतात, फुलाची संख्या वाढते. त्याच्यामध्ये अमिनो ॲसिड असतं, ह्युमिक ॲसिड, बरेच म्हणजे घटक असतात. त्याच्यामुळे काय होतं, फुलामध्ये, फळामध्ये वाढ हे होतं. त्याच्यामुळे ती मारायलाच पाहिजे. एक बुरशीनाशक कंपल्सरी घ्यायला पाहिजे आणि एक अळीचं नाशक हे कंपल्सरी घ्यायला पाहिजे. असं केल्याच्यानंतर तुमच्या हरभऱ्याला चांगला उतार येतो. आता याच्यानंतरचं जे हरभऱ्याचं नियोजन परत हिरवेनं, आज 50 दिवस झाले, तर 70 दिवसाला ज्यावेळेस हरभऱ्यानं एवढाला होईल, तर तर त्यावेळेस मग एक चांगला हिरव देण्यात येईल. मग नंतर संपूर्ण नियोजन त्याच्यामध्ये दिलं जाईल. 70 दिवसाच्या नंतर पुन्हा एकदा 90 दिवसाला एकदा हिरव देण्यात येईल. म्हणजे अशा 3 टप्प्यामध्ये संपूर्ण नियोजनाचे हिरव प्रत्येक वेळेस देणार आहे.